सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आणि वातावरण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओतून म्हणलंय की असं झालेलं आहे. एक 5-6 दिवस झाला असं आभाळच येतंय. आणि चला, मला काय करायचं होतं, ऊन पडेल म्हणून मिरच्या आणल्या होत्या आणि त्या मी वाळत टाकलेल्या आहेत. पण ऊन काही नाहीये, त्याच्यामुळे देठं काढायला थोडीशी अवघड चालली आहेत. तर थोडेसेच आणल्या, त्या 3 किलो मिरच्या आहेत. खूप छान मिरच्यांचा कलर आहे. मला बऱ्याच हे येतात कमेंट्स येतात की ताई आम्हाला येसराची रेसिपी दाखव. नक्की रेसिपी दाखवणार आहे. ही तयारी कशाची आहे हेही तुम्हाला नक्की सांगते. कांदा मला मागच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओला कमेंट आली होती की ताई कांदा कशासाठी वाळवलाय, तर तोही तुम्हाला मी सांगते. मला बनवायचा आहे नवीन मसाला येसूर, म्हणजेच त्याची ही तयारी आहे. तर मिरच्या आणून छान अशा वाळवायला टाकल्यात. एवढ्या मिरचीची देठं काढायची राहिली, त्याच्यासाठी हा कांदा आहे. गरम मसाला पण आणणार आहे, तोही तुम्हाला लवकर दाखवेल. मी काय काय घालून, कसा घालून येसूर बनवते तेही तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर चला पुढची तयारी दाखवते. आमच्या आत्या तर जोरदार तयारीला लागलेल्या आहेत, कारण जवळच कार्यक्रम आलेला आहे. 20 तारखेला कोणता कार्यक्रम आहे, काय आहे, सगळं तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा. तर आमचा गणेश ना रोज दिवस मोजत असतो. मला रोज सकाळी आंघोळ झाली की दिवस सांगतो की आज एवढे दिवस राहिलेले आहेत. तर सकाळी किती दिवस राहिले म्हणला बरं, काहीतरी म्हणला 12 दिवस का 11 दिवस राहिले. तर सुंदर असं इथं आत्यानी छान, आता आहे ना एक म्हणजे एक 10-12 दिवस राहिलेत. मग इथं हे सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं. इथं एवढी फडशी बसवायची आमची राहिलेली होती. मग आत्या काय करतायत, त्याला हे करून घेतले शेणाने छान असं केरसुणीनंच हे करून घेतलेलं आहे. म्हणजे सडा नाही घातला, असं घट्टसर हे करून घेतले, सारवून घेतलेले, सारवल्यासारखंच केलंय. आणि कसं होईल, तेवढ्या दिवसात एक 10-12 दिवसात खूप छान असं इथं हे होऊन जाईल, झाडू वगैरे मारता येईल. त्याचं ही आत्याची तयारी चालू आहे. तर भरपूर काय काय तयारी अजून बाकी आहे, काहीच झालेली नाहीये. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे आम्ही काय 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 तयारी केली आहे. सुरुवात तर मसाल्याचं तुम्हाला दाखवलेलंच आहे. ज्वारी आणायची, ती वाळवून नीट करून ठेवायची. तर मग हे आत्यानी छान असं सारवलेलं किती छान दिसतंय बघा. तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला ह्या मिरच्याचा मसाला करताना नक्की दाखवेल. तर चला, 10-12 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे बोटावर मोजणे इतके दिवस राहिले आहेत. आणि आपली खूप सारी तयारी राहिलेली आहे, ती करायची आहे. तर ती तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण मला रोज गणेश सकाळनंच लक्षात आणून देतो की दिवस किती राहिलेत आणि कामं काय काय राहिलेली आहेत. वांग्याच्या झाडाला भरपूर अशी वांगी लागलीत. तर चला, आम्हाला आज रानात काय काम करायचे जाऊन. तर तुरी झाल्यात आपल्या करून, तुरी झाल्या 10-12 कट्टे तुरी झालेल्या आहेत. तिथं आता आज नांगरायचं आहे, तिथले सड गोळा करायचे आहेत, कारण त्या रानामध्ये आम्हाला करायची आहे मका. मग आता आज आम्ही तिकडे जाणार आहोत दोघी जण. ते सड म्हणजे ती तुरीची लाकडं असतात, ती गोळा करून बाजूला काढायची रानातनं. तर वांग्याच्या झाडाची वांगी बघा केवढी सुंदर, एकच झाड आहे. काल आमची भेंडी पण इथे पूर्ण लावून झाली आहे. आता दोडका आणि कारली लावायचे, आज बी येतील. मग लवकरच हे करून घ्यायचं. आणि हे दोघं बघा निवांत आतमध्ये झोपलेत, चपाती वगैरे खाऊन झाली आहेत. सगळे असे तिकडे निवांत बसले. कोंबड्या आता बाहेर नाही आहेत, सगळ्याला आत कोडले. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर लवकरच मी तुम्हाला सांगेल